मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी बातमी। पेन्शनधारकांना 50% ऐवजी इतक्या टक्क्यांनी पेन्शन मिळणार। जाणून घ्या अपडेट। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी 2025 हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे। 1 जानेवारी 2025 पासून पेन्शन नियमामधील मोठे बदल अंमलात येणार आहेत, जे पेन्शनधारकांच्या आर्थिक जीवनात केवळ स्थिरता आणणार नाहीत तर त्यांची आर्थिक सुरक्षा देखील सुनिश्चित करतील। यामध्ये EPS 95 पेन्शनधारकांसाठी सुधारणा, पेन्शन वाढ योजना आणि शेवटच्या मूळ वेतनाच्या 70% पेन्शन बहाल करणे यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केली जात आहे। पेन्शन हा घटनात्मक अधिकार आहे। केरळ उच्च न्यायालयाने नुकतेच एका ऐतिहासिक निकालात स्पष्ट केले की पेन्शन हा घटनात्मक अधिकार असून तो कोणत्याही सरकारच्या इच्छेवर अवलंबून नसावा। हा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे आणि आर्थिक कारण सांगून तो थांबवता येणार नाही। निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांच्या पेन्शनपासून वंचित ठेवता येणार नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे। यासाठी मानवतावादी दृष्टिकोन अवलंबत बँकेचे अधिकारी स्वतः पेन्शनधारकांच्या घरी भेट देतील, पडताळणी करतील आणि जीवन प्रमाणपत्र सादर करतील, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। या निर्णयामुळे विशेषतः जे वृद्ध पेन्शनधारक त्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे बँकेला भेट देऊ शकत नाहीत त्यांना दिलासा मिळालेला आहे। EPS 95 पेन्शनधारकांना दिलासा। हे नवीन वर्ष EPS 95 पेन्शनधारकांसाठी खास असेल। 1 जानेवारी 2025 पासून EPS 95 पेन्शनधारक कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन काढू शकतील। यासाठी सध्याची पेन्शन प्रणाली अद्ययावत करून CPPS प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे। आता या सुविधामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही बँकेतून पेन्शन घेण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे। शेवटच्या मूळ वेतनाच्या 70% पेन्शन। सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 70% पेन्शन मिळावी अशी मागणी भारत पेन्शनर्स सोसायटीने पुन्हा एकदा सरकारसमोर ठेवली आहे। सध्या त्यांना केवळ 50% पेन्शन मिळते, जे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही। ही मागणी देखील महत्त्वाची आहे, कारण पूर्वी पेन्शनधारकांना 70% पेन्शन मिळायची, जी इंदिरा गांधींच्या सरकारने कमी करून 50% केली। आता वेळ आली आहे की या धोरणात सुधारणा करून पेन्शनधारकांना त्यांच्या हक्काचा पूर्ण लाभ मिळावा। वयानुसार पेन्शन वाढ। पेन्शनधारकांसाठी आताची एक मोठा प्रस्ताव चर्चेत आहे। वयानुसार पेन्शन वाढीची मर्यादा कमी करावी अशी मागणी इंडिया पेन्शनर्स सोसायटीने केंद्र सरकारकडे केलेली आहे। सध्या हा लाभ वयाच्या 80 वर्षानंतर उपलब्ध आहे, ज्यामध्ये पेन्शनमध्ये 20% वाढ केली जात आहे। हा लाभ वयाच्या 65व्या वर्षापासून लागू व्हावा असा सोसायटीचा प्रस्ताव आहे। 65व्या वर्षी पेन्शनमध्ये 5% वाढ, 70 वर्षानंतर 10% वाढ आणि 75 वर्षात 15% वाढ। हे पाऊल पेन्शनधारकांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि सुरक्षितता आणेल। या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास वृद्ध पेन्शनधारकांना आर्थिक मदत होईलच, शिवाय जगण्याची इच्छाशक्तीही वाढेल, असा विश्वास पेन्शनर्स सोसायटीने व्यक्त केलेला आहे। पेन्शनधारकांना नवीन नियमांचा कसा फायदा होईल? CPPS प्रणाली अंतर्गत पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतील। प्रणालीत सुधारणा करून उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ जलद गतीने मिळेल। वयानुसार पेन्शन वाढवल्यास पेन्शनधारकांना आर्थिक भार कमी होईल। पेन्शनधारकांना बँकेकडून घर बसल्या पडताळणी करून घेणे सोयीचे होईल। धन्यवाद।